महंत भीमसिंह महाराज भगवानगडचे बरं का, त्यांची पेटेंट चाल. आणि बाबा ती चाल म्हणायला आले की वेडी व्हायचे लोक. बन्सी बाबांच्या गुरुचे पुतणे बरं का, स्वामी महाराजांचे पुतणे. तेची संत तेची संत. वास्तवात साहित्यशास्त्रामध्ये चकार आणि दुरुक्ती आली आहे. दुरुक्ती आदोष आहे, पण संतत्वाची निश्चयात्मक भूमिका सांगण्याकरता तेची तेची तेच संत, अन्य नव्हे. अन्याची व्यावृत्ती. ज्यांचा हेत विठ्ठली, हे बाबांचंच वर्णन आहे बरं का. आयुष्यभर महाराष्ट्रभर त्यांनी प्रबोधन केलं. पण सर्व कीर्तन प्रबोधन आदराने, दरावर नाही. खूप वर्ष आम्ही बोलवायचो बाबांना. काळे गुरुजीला म्हणायचे तिकीट दे, एस टीची तिकीट. आणि चुकून जर 5-10 रुपये जादा गेले, देऊन टाक गुरुजी, देऊन टाका. कधी अरे तुरे करचे, कधी आदराने पण बोलायचे. मला माहिती आहे अवघड काम होतं फार. मोठा त्याग. आणि मंदिर त्यागातून निर्माण झालंय. योगाची संपदा त्याग आणि शांती. निष्काम त्यागमय जीवन होतं, लक्षात ठेवा. कल्पनेच्या पलीकडचा त्याग. प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत योगीराज तुकाराम बाबा खेडलेकरांच्या महानिर्वाणानंतर त्यांचं मंदिर उभं करायचं होतं बरं का, खेडले जोंग्याला. सर्व व्यवस्थापन बाबांनी केलं. माऊली महाराज कदम गुरुवर्य. जबाबदारी बाबांवर. इथून भानशिवऱ्याहून नेवाशाहून दगड तिथं न्यायचा सोपं काम नव्हतं. ईश्वरनिष्ठ, गुरुनिष्ठ, धर्मनिष्ठ जीवन. असा महात्मा आता पुन्हा वारकरी संप्रदायामध्ये होईल याची खात्री नाही बरं का. आज त्यांचंही पुण्यस्मरण आहे. त्यांच्या पुण्यस्मरणावर काय बोलावं माझ्यासारख्यानं. ज्यांचा हेत विठ्ठली,